चक्र कसं फिरलंय बघा की ज्या मुद्द्यावरती 66 साली मराठीचा मुद्दा घेऊन शिवसेना स्थापन झाली, तोच मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. भायखळापर्यंत जाऊन आपण वरळी नाक्यावरनं परत आलो, प्रभादेवीला सिद्धिविनायक मंदिरावरून परत शिवसेना भवनापाशी आलो. असा एक गोल राऊंड जर आपण घेतला तर हा शिवसेनेचा मोठा गड होता. आता तो राहिलेला नाही, पण तो मोठा गड होता. म्हणजे की नाही नाही, ईडीला विचारायचं कारण नाही. मी तुम्हाला काय सांगतोय की भारतीय जनता पक्ष नावाची महाशक्ती त्यांना एकत्र येऊ देणार नाही. ती कशाच्या जोरावर येऊ देणार नाही, तर तपास यंत्रणांच्याच जोरावर येऊ देणार नाही. उद्धव आणि राज ठाकरे कार्यशैलीतले फरक काय दिसत आहेत? म्हणजे आता राज ठाकरेंचं बघितलं तर आपण ते सकाळी काही लवकर उठत नाही, तशी कित्येक दिवसापासून म्हणजे शरद पवारांनी त्यांना घड्याळ भेट पाठवलं होतं वगैरे. पक्ष चालवायला सकाळी उठावं लागतं. हां, पण हेडक्वार्टर जे असतं तिथे बसून रणनीतीची आखणी करणे ते काम आणि संघटना सांभाळणे, हे जे काम होतं बरं हे उद्धव ठाकरे करत होते. त्यामुळे हे दोघंच भाऊ शेवटच्या 2 क्रमांकावर बोलतील. बरं, त्यात कोण शेवटी बोलणार बरोबर. हा प्रश्न आहे. म्हणजे कार्यकर्त्यांना, त्यांना सैनिक म्हणणं म्हणजे हा आपल्या भारतीय लष्करातील सैनिकांचा अपमान आहे. एकत्रित येणं ही दोघांचीही सारखीच गरज दिसते. नाही नाही, मला वाटतं की ही उद्धव ठाकरे यांची सर्वात जास्त मोठी गरज आहे, राज ठाकरेंपेक्षा कित्येक पटीने. एक गोष्ट नक्की की चित्र मीडियासाठी खूप उत्तम उभं राहील शनिवारी सकाळी. म्हणजे की नाही नाही, ईडीला विचारायचं कारण नाही. मी तुम्हाला काय सांगतोय की भारतीय जनता पक्ष नावाची महाशक्ती त्यांना एकत्र येऊ देणार नाही. ती कशाच्या जोरावर येऊ देणार नाही, तर तपास यंत्रणांच्याच जोरावर येऊ देणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टीची उत्सुकता चर्चा होती ती गोष्ट अखेर घडताना दिसत आहे. मराठी भाषेच्या आंदोलनातून शेवटी ठाकरे बंधू आपल्याला एकत्रित दिसणार आहेत आणि वरळीमध्ये एकत्रितपणे विजयी सभा जी आहे, विजयी मेळावा जो आहे तो होणार आहे. राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनी त्याला एकत्रित आमंत्रणसुद्धा संपूर्ण मराठी जनांना दिलेलं आहे. आणि या निमित्तानं झालेलं मनोमिलन हे पुढे महापालिकेला 2 पक्षांच्या युतीपर्यंत पोहोचणार का? हे 2 बंधू राजकीयदृष्ट्यासुद्धा खरोखर एकत्रित येणार का? आणि जर ते एकत्रित आले तर खरोखर मुंबई महानगरपालिकेला ठाकरे आपली सत्ता वाचवू शकणार का? आणि एकूणच या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 5 वर्षांपासून आपण जे फोडाफोडीचं राजकारण बघितलेलं होतं, त्याच्यानंतर आता या नव्या टर्ममध्ये एका वेगळ्या अर्थानं पुन्हा हे जोडाजोडीचं राजकारण सुरू होतं आहे का? आणि या सगळ्यामध्ये भाजपचा इंटरेस्ट नेमका काय आहे, त्याचा एकनाथ शिंदेंना नेमका कसा फटका बसू शकतो? आणि आत्ता जेव्हा हे दोघं विजय मेळाव्याच्या निमित्तानं एकत्रित येत आहेत तेव्हा हेच सांगतायत की कुठलाही राजकीय अजेंडा नाही आहे, कुठल्याही पक्षाचा झेंडा त्याच्यामध्ये नाही आहे, पण सुरुवात तर झालेली आहे हे दिसतंय. दोन्ही पक्षांचे नेते जे आहेत ते सुद्धा जाहीरपणे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती एकत्रित आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून हे मनोमिलन शेवटपर्यंत खरोखर कुठल्या दिशेनं जाईल आणि त्याचे राजकीय परिणाम नेमके कसे होणार आहेत आणि या दोघांच्या म्हणजे शिवसेनेतला एकत्रित वाटचालीचा इतिहास नेमका काय आहे हे सगळं आपण नीट समजून घेणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सर आहेत, ज्यांनी शिवसेना नावाचा इतिहास आहे, हा शिवसेना नावाचा इतिहास आहे, हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि आता ठाकरे नावाचं भविष्य काय आहे हे आपण आता त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्ते. या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्यांदाच तुम्ही सहभागी होत आहे. जेव्हापासून ही चर्चा सुरू झालेली होती, महेश मांजरेकरांच्या एका पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंनी विधान केलं आणि मग बऱ्याच चर्चा रंगल्या. शेवटी आता मराठी भाषेच्या आंदोलनानंतर हे दोघे एकत्रित येताना दिसत आहेत. तुम्हाला आत्ता या क्षणाला काय वाटतंय की यांचं हे एकत्रित येणं हे खरोखर मुंबई महानगरपालिकेपर्यंत टिकेल का? राजकीयदृष्ट्या सुद्धा हे दोघे एकत्रित येताना दिसतील का? नाही, तुम्हीच सुरुवातीला एक चांगला शब्द वापरला की हे एकत्र येताना दिसत आहेत. हे एकत्र आलेले नाहीत. बरं. आणि हे एकत्र येतील का नाही, किंबहुना त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष नावाची जी महाशक्ती म्हणून एकनाथ शिंदे कायम सांगतायत, ती महाशक्ती या दोघांना एकत्र येऊ देईल का, हा खरा प्रश्न याच्यावरती आहे. आणि दिसत आहे त्याचा अर्थ देखावा तर उत्तम उभा केला आहे त्यांनी. सेट मस्त लागलेला आहे. 2 भावांच्या 20 वर्षानंतर ते एका स्टेजवर 20-22 वर्ष म्हणजे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंनी स्थापन केली त्यालाच पुढच्या वर्षी 20 वर्ष होती. वर्ष होत आहेत. त्याच्या आधी ते कधी एकत्र आले होते हम्म, हम्म, हम्म. म्हणजे 4च्या विधानसभा निवडणुकीला 2004च्या सुद्धा ते आले होते का नाही, कारण तेव्हा वेगवेगळ्याच सभा झाल्या होत्या. बर. त्यामुळे हा देखावा मस्त उभा केला आहे. आणि आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला हम्म. मराठी माणसासाठी खूप मोठा करमणुकीचा कार्यक्रम या निमित्ताने लावलेला आहे असं मला वाटतं. त्यातनं निष्पन्न काय होईल हे सांगता येणं आत्ता तरी फार कठीण आहे. याचं कारण असं की या दोघा भावांच्या बाबतीत लॉजिकली काही सांगता येणं कठीण आहे, कारण हे दोघंही भाऊ कायम भीम आणि भावना बर. याच्यावर निर्णय घेणारे लोक आहेत. त्यांनी लॉजिकली कधी विचार केला आहे असं मला हम्म. म्हणजे मी इतक्या वर्षात पाहिलं आहे. बर. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंनी जरा तरी पुढे लॉजिकली विचार केला आहे, पण जर खूपच त्यांनी लॉजिकली विचार केला असता हम्म. तर ते भारतीय जनता पक्षातनं बाहेर पडले असते की नाही 19 साली, बरोबर. का केवळ मुख्यमंत्रीपदासाठी बाहेर पडले. म्हणजे हा निर्णय त्यांनी कोणत्या क्षणी कोणत्या भावनेच्या भरात घेतला त्याचाच फटका सगळा संपूर्ण शिवसेनेला बसला. हम्म. आणि उद्धव ठाकरे यांचा इगो मोठा का राज ठाकरे यांचा इगो मोठा हे आपल्याला त्या दिवशी त्यांची देहबोली आणि बरोबर. ते दोघंच जणं स्टेजवर असणार आहेत. आणि जर प्रादेशिक पक्ष कोणी आले म्हणजे त्यातल्या त्यात येण्याची शक्यता ही राष्ट्रवादी आहे, तर त्यांचे फक्त प्रदेशाध्यक्ष असतील असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे हे दोघंच भाऊ शेवटच्या 2 क्रमांकावर बोलतील. बर. त्यात कोण शेवटी बोलणार बरोबर. हा प्रश्न आहे. मला एक खूप जुनी आठवण सांगावीशी वाटते की भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे म्हणजे अखंडित शिवसेना हम्म. यांची जेव्हा युती होती तेव्हा त्या युतीत बाळासाहेब ठाकरे यांचा वर्चस्व होता हे उघडच आहे. हम्म. तर शिवाजी पार्कवरती दोन्ही पक्षांची संयुक्त सभा होती बर. आणि अर्थातच शिवसैनिकांची गर्दी होती. त्याला सगळा क्राऊड हा शिवसेनेचा होता, जरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते त्या सभेला, कारण लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरेची जंगी सभा होती. बाळासाहेब ठाकरेंनी मला वाटतं जाणीवपूर्वक असं केलं असावं की त्यांनी अडवाणींचं भाषण शेवटी ठेवलं बर. आणि अडवाणींच्या आधी बाळासाहेब भाषण संपवून जेव्हा खाली बसले तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी उठून निघून जायला सुरुवात केली. बर. आणि ताबडतोब त्याने अडवाणींना दाखवून दिलं की इथे मॉब माझा आहे, माझ्यासाठी आले. ओके. आणि त्यांनी काही क्षण त्या लोकांना उठू दिलं बरोबर. आणि मग स्वतःहून सांगितलं की हे आपले आजचे पाहुणे आहेत तर तुम्ही खाली बसा. बरोबर. ताबडतोब लोक खाली बसले. बरोबर. तसं या 2 भावांच्या मध्ये हम्म. कोण शेवटी बोलेल आणि दोघं काय बोलतील. बरोबर. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं हा खूप मोठा इव्हेंट आहे आणि शिवसेना आणि एस्पेशली राज ठाकरे हम्म. हे इव्हेंट सादर करण्यामध्ये आणि हो. मीडिया आणि टी व्ही छोट्या गोष्टींमधून हां म्हणजे संदेश. हां. कोणत्याही घटनेचा इव्हेंट कसा करायचा हम्म. याच्यामध्ये पटाईत आहेत. पण असं असलं तरी एक सर्वसाधारण शिवसैनिकांची देहबोली दोन्ही बाजूच्या म्हणजे त्यांना आपण राज ठाकरेंच्या शिवसैनिकांना आपण मनसैनिक म्हणतो, हम्म. त्यांची देहबोली अशी दिसते की त्या सैनिकांना हम्म. म्हणजे कार्यकर्त्यांना, त्यांना सैनिक म्हणणार म्हणजे हा आपल्या भारतीय लष्करातील सैनिकांचा अपमान आहे, पण त्यांना ती युती हवीशी वाटते. बर. कारण दोघांनाही विधानसभा निवडणुकीमध्ये जबरदस्त फटका बसलेला आहे. आता या क्षणाला दोघांचीही राजकीय गरज एकत्रित येण्याची आहे, कारण याच्या आधीचे जे 2 प्रसंग होते म्हणजे 2014ची एक आणि नंतर 2017 दोन्ही वेळची उदाहरणं सातत्यानं मनसेच्या नेत्यांनी दिली की त्यावेळी आम्ही प्रयत्न केला होता पण त्यावेळी आम्हाला तुम्ही नीट विश्वासात घेतलं नाही वगैरे वगैरे, आमचे नेते मातोश्रीवरती गेले होते मग त्यांना उद्धव ठाकरे कसे भेटले नाहीत वगैरे वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे. आत्ताची जर सगळी पॉलिटिकल स्थिती तुम्ही बघितली तर तुम्हाला एकत्रित येणं ही दोघांचीही सारखीच गरज दिसते. नाही, मला वाटतं की ही उद्धव ठाकरे यांची सर्वात जास्त मोठी गरज आहे, राज ठाकरेंपेक्षा कित्येक पटीने. कारण राज ठाकरेंना गमावण्यासारखं काहीच नाही आहे. बरं. उद्धव ठाकरे जर मुंबई महापालिका निवडणूक हरले तर त्यांचं सर्वस्व म्हणजे त्यांचा प्राणच गमावल्यासारखा आहे शिवसेनेचा. बरोबर. कारण बादशहाचा प्राण जसा पिंजऱ्यातल्या पोपटाच होता, बरोबर, तसाच अख्ख्या शिवसेनेचं स्थापन झाल्यापासून सगळी वाटचाल ही मुंबई महापालिकेतल्या
सत्तेच्या जोरावर सुरू आहे. मग ते त्याच्यातले आर्थिक व्यवहार असतील किंवा त्या कंट्रोलच्या जोरावर तुम्ही मुंबईभर आपलं जाळं पसरवू शकत असाल किंवा तिथले त्यातून वेगवेगळे प्रोजेक्ट्स उभे करून बरोबर. डेव्हलपमेंटचा नारा देऊन राज्यभर आम्ही मुंबईत असं केलं आहे असा एक मेसेज तुम्ही पाठवू शकत असाल. राज ठाकरेंना गमावण्यासारखं काहीच नाही आहे. तसंही त्यांचे 1-2च आमदार आतापर्यंत राहिलेले आहेत. नाही, तुम्ही एक 2014 लक्षात घ्या. नंतर. हां, आत्ताच्या निवडणुकीत किमान पक्षी तुम्ही लक्षात घ्या की उद्धव ठाकरेंचे 20 आमदार तरी निवडून आले आहेत आणि त्यातले 10 मुंबईतले आहेत. राज ठाकरे यांना अख्ख्या महाराष्ट्रातनं एकही आमदार इन्क्लुडिंग स्वतःचा मुलगा आणि तोही शिवाजी पार्कसारख्या बालेकिल्ल्यातून निवडून आणता आलेला नाही. त्यामुळे त्यांच्याजवळ काहीच नाही आहे. पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की उद्धव ठाकरेंची गरज जास्त दिसते, कारण राज ठाकरेंना एकही आमदार नसताना भाजपकडून मिळणारा भाव मात्र अधिक आहे. म्हणजे शिक्षण मंत्री जाऊन त्यांना भेटतात पहिल्यांदा, त्यांच्याकडे सगळे गोष्टी घेऊन जातात. त्याचं कारण उघड आहे की त्यांना हे 2 भाऊ एकत्र यायला नको आहेत. कारण अजूनही या 10 आमदार मुंबईतनं निवडून येणे 36 पैकी ही मोठी गोष्ट होती या परिस्थितीमध्ये. म्हणजे 19मध्ये जे संपूर्ण विरोधी पक्षांचं पानिपत झालं त्या पानिपतामध्ये सर्वाधिक विरोधी पक्षांचे आमदार हे शिवसेनेचे आले, ते 20 आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष 10चा आकडासुद्धा ओलांडू शकले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये अजूनही त्यांना उद्धव ठाकरेकडे त्यांनी कितीही आमदार फोडले, भारतीय जनता पक्षाने कितीही नगरसेवक सोडून गेले, तरीसुद्धा लोक शिवसेनेच्या बाजूने आहेत असं चित्र हे 10 आमदार निवडून आल्यामुळे दिसतं आहे. तशी राज ठाकरे यांच्याकडे काहीच नाही आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या जोरावर मराठीचं जे आता आंदोलन सुरू झालेलं आहे, जे आपण म्हणतो की यशस्वी झालेलं आहे, ते पूर्णतः यशस्वी झालेलं नाही. कारण ही समितीचे जे लोक आहेत ते काय निर्णय देतील आणि काय होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा फडणवीस काय करतील, बरोबर, हा मुद्दा. पण हा आजच्या चर्चेचा विषय नाही. पण हा लढा त्यामुळे संपला आहे असं मानण्याचं कारण नाही. आणि मला सांगावंसं असं वाटतं की तुम्ही विचार करा की शिवसेना पुढच्या वर्षी 60 वर्षांची होईल. तरुणांची संघटना म्हणून जी म्हणत होतो आपण, ती संघटनाच आता सिनियर सिटीजनच्या रांगेत 60th पोचली. ती 1966 साली स्थापन झालेली शिवसेना 2026 साली 60 वर्षांची होईल. या 60 वर्षांमध्ये चक्र कसं फिरलंय बघा की ज्या मुद्द्यावरती 66 साली मराठीचा मुद्दा घेऊन शिवसेना स्थापन झाली, तोच मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या दरम्यान सर्व पक्षांची सरकारं होती. शिवसेनेचं 4.5 वर्ष मनोहर जोशी आणि नारायण राणे यांचं मुख्यमंत्री होते. त्यानंतर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांच्या 5 वर्षाच्या काळामध्ये शिवसेना होती. तेव्हा आत्ता आणि इतर कोणत्याही पक्षाला मराठीचा मुद्दा हा लक्षात घ्यावासा वाटला नाही. मराठीला निव्वळ राजभाषेचा दर्जा दिला आणि त्या जोरावर विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. तोही निव्वळ पॉलिटिकल निर्णय होता. त्यांना काही फार मराठीविषयी खूप प्रेम आहे. अभिजात भाषेचा जो दर्जा दिला त्याचं केवळ राजकीय भांडवल करण्यासाठी तो केला होता. त्यामुळे आता या 60व्या वर्षात ठाकरे ब्रँड संपवायचा जो निर्णय, तुम्ही लक्षात घ्या की हे सगळं कुठून सुरू झालं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मी थोडं म्हणजे खूप मागे जात नाही, मी 66 वगैरेपर्यंत जात नाही, मी फक्त 19पर्यंत मागे जातो. 5च वर्ष झाली. 19ला जर उद्धव ठाकरे हे भाजप बरोबरच राहिले असते आणि भाजपचाच मुख्यमंत्री म्हणजे अर्थातच फडणवीस झाले असते, तर हा काही फोडाफोडीचा पक्षफुटीचा हा विषय झाला नसता. बरोबर. मग उद्धव ठाकरे आमची कोंडी करत होते म्हणून आम्ही बाहेर पडलो असं म्हणायला शिंदेंना जागाच राहिली नसती. त्यांना ती म्हणायला जागा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे मिळाली. हे झालं एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे मुळात मुख्यमंत्री कोणामुळे झाले, तर शरद पवारांनी जी महाविकास आघाडीची कल्पना मांडली आणि त्या महाविकास आघाडीच्या कल्पनेचे प्रत्यक्षात त्यांनी आणून दाखवली.
त्यामुळे फडणवीस यांना काहीही करून हे दोन प्रादेशिक पक्ष, जे बलदंड प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रात होते, वेगवेगळ्या विचारांचे असून, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस कधीही हिंदुत्वाच्या मार्गाने गेली नव्हती. त्यांची सर्वसाधारणपणे भूमिका ही राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे सोनिया गांधी, इंदिरा गांधी, पंडित नेहरू यांच्या काँग्रेससारखीच त्यांची भूमिका होती. त्यांच्यात तरी त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. तो त्यांनी कशासाठी घेतला तर भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, हा एक. आणि जर उद्धव ठाकरेंबरोबर आघाडी करून आपल्याला सरकार बनवता आलं तर आपल्यालाही 5 वर्ष सत्तेच्या बाहेर बसावं लागणार नाही, आपल्यालाही सत्तेतला पण वैयक्तिक त्यावेळी मिळेल. म्हणजे ठाकरेंनी जो निर्णय घेतला त्याच्या पाठीमागे जे कारण सांगितलं जात होतं की मुळात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न भाजपने चालवले होते. म्हणजे कधी कधी कसं असतं की एखाद्याला शत्रू म्हणून जेव्हा संपवता येत नाही तेव्हा त्याला मित्र करून त्याला मिठीत घेऊन संपवा. कोणत्याही आघाडी म्हणजे 2014 ते 19 आपण बघितलं की त्यांना मंत्रिपद जी हवी होती ती नाही दिली. अगदी त्यांचा म्हणजे मानभंग जो आहे तो अनेकदा करायचा प्रयत्न करण्यात आला. ते जर भाजपनं केलं असतं तर मग उद्धव ठाकरेंवरती पण ही वेळ नसती आली जर सन्मानजनक थोडीशी मंत्रिपदं दिली असती तर. नाही, हे बघा, कोणत्याही आघाडीच्या राजकारणात प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचं स्वातंत्र्य हे असतंच. त्याच्यात ज्याच्या हातात सत्तेची सर्व सूत्र असतात किंवा जनतेचं पाठबळ ज्याच्याकडे सर्वात जास्त असतं तो इतर पक्षांवरती कुरघोडी करतो, बरोबर, ह्याच्यात शंकाच नाही. तुम्हाला आठवत असेल साधारणपणे 22-24 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे हे नावसुद्धा राजकीय पटलावरती येण्याच्या आधी गोपीनाथ मुंडे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत त्यांची शिवसेनेबरोबर युती असताना 100% भाजप अशी घोषणा दिली होती. आणि त्यानंतर काय झालं ते तुम्हाला माहिती आहे की प्रमोद महाजनांना जाऊन बाळासाहेबांच्या नागदुऱ्या काढाव्या लागल्या. त्याच्यात चूक काहीच नव्हतं. आता इथे सुद्धा बघा तुम्ही, पुढची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहे असं अमित शहाने कधीच जाहीर केलेलं आहे. 2029ला ते म्हणतायत. हां, त्यामुळे ही जी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे ना, ही भाजपसाठी फार प्रतिष्ठेची आहे. कारण ही काही फक्त मुंबई महापालिकेची निवडणूक नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियामधून मुंबईतले हे 2 ठाकरे असल्यामुळे आणि मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे यांचं सगळं पुढचं राजकीय भवितव्य त्यांना मुंबई महापालिकेत सत्ता मिळते की नाही याच्यावर अवलंबून असल्यामुळे मीडिया असं साधारणपणे चित्र उभं करतं की फक्त मुंबई महापालिकेचीच निवडणूक आहे. ही अख्ख्या राज्याची निवडणूक आहे. म्हणजे 2 डझनाहून अधिक महापालिका आहेत त्याच्यात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की 29च्या विधानसभा निवडणुकीची ही 25 सालीच होणारी रंगीत तालीम आहे. आणि त्याच्यानंतर 3.5 वर्ष परत निवडणुका होणारच नाही, कुठल्याच निवडणुका होणार नाही. पण म्हणजे जेव्हा आपण या ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याची चर्चा करतोय, आता तुम्ही शिवसेना इतक्या दशकांपासून जवळून बघितलेली आहे, दोघांची जी कार्यशैली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसत आहेत? आणि एकत्रित येताना म्हणजे जसं आपण ते 2 कंपन्यांचं विलिनीकरण असतं तेव्हा त्यांचे प्रोज अँड कॉन्स बघतो, त्याला ते स्वॉट ॲनालिसिस म्हणतात तसं, तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहेत दोघांचे, म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे कार्यशैलीतले फरक काय दिसत आहेत? नाही, साधी गोष्ट आहे की वक्तृत्व हे शिवसेनेचं डे 1 पासून वैशिष्ट्य होतं. बरोबर, USP आहे त्यांचं. अगदी करेक्ट शब्द वापरला तुम्ही. आणि ते बाळासाहेबांचंच होतं असं नाही तर बाळासाहेबांकडे त्या काळात छगन भुजबळांपासून दत्ताजी साळवींपासून प्रमोद नवलकरांपासून असंख्य लोक सुधीरभाऊ जोशींपर्यंत हे उत्तम वक्ते होते. त्यांनी कधी सभासद नोंदणी केली की नाही मला माहिती नाही. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी काही फॉर्म बिम भरून घेतले होते, मराठीचा वचननामा वगैरे करून 66 झाली. पण जी पक्षाची मेंबरशिप असते, आता भाजप त्या मेंबरशिपच्या जोरावर सांगत आहे की जगातला सगळ्यात मोठा पक्ष आमचा आहे. अशी शिवसेनेने कधी, काँग्रेससुद्धा काही काळ काँग्रेस सदस्यत्व नोंदणी करून घेतं. म्हणजे तुम्हाला काँग्रेसमधून बाहेर पडताना तुम्ही काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला असं आपण वाचतो. असं कधी शिवसेनेत झाल्याचं तुमच्या ऐकिवात आहे का? फक्त वक्तृत्वाच्या जोरावरती आपल्या पाठीशी तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे गोळा करणारी संघटना, हे बाळासाहेबांच्या काळापासून चालत आलेलं होतं. आणि थेट तोच वारसा 90च्या दशकामध्ये अत्यंत तरुण वयामध्ये राज ठाकरे यांनी सेम बाळासाहेबांची स्टाईल भाषणाची, वागण्या बोलण्याची, कार्यपद्धतीची
म्हणजे आता राज ठाकरेंचं बघितलं तर आपण ते सकाळी काही लवकर उठत नाही, तशी कित्येक दिवसापासून म्हणजे शरद पवारांनी त्यांना घड्याळ भेट पाठवलं होतं वगैरे पक्ष असं. चालवायला सकाळी उठावं लागतं. हां, असं सगळं आपण ऐकतो. तीच बाळासाहेबांची पद्धत होती. हम्म. ते सेम पद्धतीने चालवत होते. त्या उलट मला असं दिसतं की साधारण 92 आणि विशेषतः 97 या 1992 आणि 1997 या 2 महापालिकेच्या निवडणुका झाल्या, तेव्हापासून बाळासाहेबांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सगळी सूत्र संघटनेची, बर. म्हणजे मधल्या 99च्या विधानसभा निवडणुकीला, 95च्या विधानसभा निवडणुकीला, 2004च्या विधानसभा निवडणुकीला राज ठाकरे गावोगाव दिवसाला 3 आणि 4 सभा घेत होते. बर. पण हेडक्वार्टर जे असतं तिथे बसून रणनीतीची आखणी करणे ते काम. आणि संघटना सांभाळणे आणि हे जे काम होतं बर. हे उद्धव ठाकरे करत होते. आणि उद्धव ठाकरे यांना कधीच लक्षात आलं होतं की आपल्याला ह्याच्यापुढे मुंबईचं जे स्वरूप बदलत चाललेलं आहे, म्हणजे आपण नुसतं म्हणतो की मराठी टक्का मुंबईतनं कमी होत चालला आहे, शिवसेनेच्या लोकांचं अगदी आवडतं वाक्य आहे की मराठी टक्का कमी होत चाललेला आहे, पण तो मुळातच बहुमताचा कधी नव्हता. हम्म, 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 हम्म. बाळासाहेबांच्या काळापासून उद्धव ठाकरेंच्या 2017मध्ये शेवटच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यांचं वैशिष्ट्य हे होतं की मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी असूनही त्यांना शिवसेनेची मुंबई महापालिकेवरची सत्ता कायम राखता आली. हे जे संघटन कौशल्य होतं, बर. हे संघटन कौशल्य उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. भले ते बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या तुलनेने हम्म. मवाळ प्रवृत्तीचे वाटत असले तरी ते जास्त धूर्त बर. आहेत. म्हणजे कोणी त्याला कावेबाजी म्हणू शकेल, पण हम्म, हम्म. धूर्त आहेत. कारण त्यांच्या कधीच लक्षात आलं होतं 2003 आणि 4 साली की मी मराठी असं म्हणून मुंबईत याच्या पुढे जाणार नाही. बर. आपण जिंकतोय मुंबई महापालिका, पण त्यांनी तेव्हाच मी मुंबईकर अशी घोषणा दिली होती. हम्म. पण तेव्हा जे अंतर्गत संघर्ष राज आणि उद्धव यांच्यामध्ये चालू होता, त्या संघर्षात तुम्हाला आठवतच असेल की ते कल्याण रेल्वे स्थानकावरती ते परप्रांतीयांना परप्रांतीय ते रेल्वे भरतीच्या वेळेला ती राज ठाकरे यांच्या समर्थकांनी केली होती. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना परत बॅकफूटवर जाऊन, पण मला आश्चर्य हे वाटतं की अजूनही त्या दोघांची भाषा मात्र सारखीच आहे. त्या दोघांची भाषा म्हणजे ही बाळासाहेबांच्या काळापासून चालत आलेली भाषा आहे की मराठी हा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व हा आमचा प्राण आहे. त्याच्यात ते सोयीनुसार बदल करतात. कधी एक प्राण असतो आणि कधी एक श्वास असतो. पण या भाषेत बोलून, म्हणजे खरं सांगायचं तर बोलघेवड्या लोकांचे फॅमिली हम्म. आणि बोलघेवड्या लोकांच्या पक्षाला मराठी माणसांनी भरभरून मतं दिली. हम्म. आणि आताच्या निवडणुकीत मात्र जर ते दोघं एकत्र आले तर चित्र बदलेलं असं लोक सांगतात. पण त्यातल्या अडचणी मी तुम्हाला सांगू शकतो. हम्म. दोघांचं बलस्थान काय आहे? मराठी माणूस आहे. दोघांचे बालेकिल्ले काय आहेत? आपण फक्त मुंबईपुरता विचार करू. म्हणजे साधारणपणे शिवसेना भवनावरनं निघालो आपण हो. आणि टिळक ब्रिज क्रॉस करून हम्म. दादर ईस्टला आल्यानंतर हम्म. लालबाग हो. पुढे बरोबर. भायखळापर्यंत जाऊन आपण वरळी नाक्यावरनं परत आलो, प्रभादेवीला सिद्धिविनायक मंदिरावरून परत शिवसेना भवनापाशी आलो, असा एक गोल राऊंड जर आपण घेतला हम्म. तर हा शिवसेनेचा. मोठा गड होता. आता तो राहिलेला नाही, पण तो मोठा गड होता. हम्म. त्याशिवाय कुठे मुलुंड, कुठे गोरेगाव, हम्म. 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 कुठे म्हणजे आता तुम्हाला सांगतो अंधेरी लोखंडवालासारख्या मिश्र वस्तीमध्ये या 10 आमदारांपैकी एक आमदार उद्धव ठाकरे गटाचा निवडून आला आहे अंधेरी पश्चिम भागात, जो मोस्ट कॉस्मोपॉलिटन एरिया आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आमदार मुस्लिम आहे. मुस्लिम आहे. हारून खान असं त्यांचं नाव आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की असे छोटे छोटे पॉकेट्स त्यांचे इतरत्र होते. 2009ला जेव्हा राज ठाकरे यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे, तेव्हा आत्ता मी जे तुम्हाला वर्तुळ सांगितलं, शिवसेना भवन ते शिवसेना भवन वाया लालबाग परत प्रभादेवी, वरळी नाका प्रभादेवी, असं वर्तुळ पूर्ण केलं. या टापूतनं बाळासाहेब असताना हम्म. शिवसेनेचा एकही आमदार निवडून येऊ शकलेला नव्हता. म्हणजे इतकी ताकद
राज ठाकरे यांच्यामध्ये 9 साली होती. त्या घटनेला आता 15 वर्ष होऊन बरोबर. गेली. या 15 वर्षाच्या काळामध्ये राज ठाकरे यांनी इतक्या वेळेला इतके भूमिका आपल्या बदलल्या की त्यांना काही म्हणजे त्यांनी उत्तमपैकी भाषण करणारे म्हणून भाषणाला गर्दी खूपच होते, म्हणजे आपण बघितलंच आहे. पण भूमिका बदलाबद्दल त्यांचं काय म्हणणं असतं की त्या काय फक्त मी बदलल्या का, फक्त माझ्याकडेच जास्त माध्यमांचं त्यांनी लक्ष ज्या जातं? झपाट्याने आणि ज्या वेगाने बदलल्या म्हणजे कधी भगवी शाल, कधी पांढरी शाल. त्यांनी स्थापन केला पक्ष तेव्हा त्यांच्या पक्षाच्या पक्षामध्ये त्या झेंड्यामध्ये 5 रंग होते. हो हो. त्याच्यात रिपब्लिकनचा निळा आणि मुस्लिमांचा हिरवा पण होता. ते 5ही रंग एकदम अदृश्य झाले आणि असं म्हणतात की सगळे रंग एकत्र केले तर पांढरा रंग होतो. त्याच्याऐवजी त्यांनी भगवा रंग करून त्याच्यावरती छत्रपतींचे इंजिनाची दिशा पण बऱ्याच वेळा बदलली होती, कधी इकडे कधी तिकडे. नाही इतके बदल म्हणजे वर्ष 2 वर्षाच्या अंतराने मोदींवर टीका करायची आणि मोदींना पुढच्या निवडणुकीत पाठिंबा द्यायचा. त्यामुळे मला असं वाटत नाही की एक गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष राज ठाकरे यांच्याकडे वेगवेगळ्या प्रेशरखाली उद्धव ठाकरे यांच्यावर नाना प्रकारचे प्रेशर्स आणून ही आघाडी होऊ देईल असं वाटत नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच पृथ्वीराज चव्हाण यांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला राज ठाकरे माहीत नाही, आम्ही जागा वाटपाच्या संदर्भात फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू. बरोबर आहे. हां, आता या परिस्थितीमध्ये उद्धव आणि राज यांनी जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यानंतर किंबहुना त्यांच्या मवाळ आणि लिबरल धोरणांमुळे त्यांना आधीपासून जी अमराठी मतं मिळत होती, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की लोखंडवालामधून मुस्लिम आमदार त्यांनी निवडून आणला, या मतांचं काय होईल? बरोबर, हाही विचार करावा लागेल. म्हणजे त्यांना जो अमराठी बॅकिंग आहे ते कशामुळं आहे, तर त्यांनी हिंदुत्वाबाबतची कठोर हार्ड स्टँड घेतलेला नाही जो राज ठाकरे किंवा मोदी यांनी घेतला आहे, जो अडवाणी यांनी घेतला होता. तेव्हा सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे तुम्ही बघा की एक लिबरल चेहरा होता वाजपेयी नावाचा. बरोबर बरोबर. आणि मुस्लिमांमधला एक गट म्हणजे जे शिया असतात ते वाजपेयींबरोबर लखनौला कायम असतात हे आपल्याला असायचे, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हा झाला एक मुद्दा. पुढचा मुद्दा आणखीन एक आहे तो म्हणजे जागा वाटपाचा आहे. आता मगाशीच मी म्हटलं की या दोघांचेही बालेकिल्ले सेम आहेत. हां, तर या बालेकिल्ल्यांमध्ये प्रत्येक जागेवरनं कोणी कोणाला जागा सोडायची, कोणी कोणाला जागा सोडायची असा प्रश्न निर्माण होईल. खुद्द शिवाजी पार्कच्या मतदारसंघात आपण काय झालं ते बघितलंच. म्हणजे तिथे तर आणखीन तिढा असा उभा राहिला की भारतीय जनता पक्षाने सुद्धा एकनाथ शिंदे यांना आपला उमेदवार मागे घ्यायला लावला नाही. ज्या भारतीय जनता पक्षाची राज ठाकरे यांच्याशी आज सर्वात जास्त जवळीक आहे, आज राज ठाकरे यांची नेमकी कोणाशी जवळीक आहे असं जर म्हटलं तर ती भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्याशी आहे. आपण ते बघतोच. थेट युती नसून सुद्धा आहे. हा थेट युती नसून सुद्धा आहे आणि त्याला शिवाजी पार्कचा कॅफे वगैरे तिथे जाऊन लोक चहा पितात असं सगळं म्हणजे चर्चेत येऊन गेलेलं आहे. तिथे सुद्धा शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा उमेदवार विजयी झाला आणि तोही त्यांनी एक सर्वसामान्य माहीमचा कार्यकर्ता देऊन त्याला निवडून आणून दाखवलं. त्यामुळे हा जागा वाटपावरनं गोंधळ होणार. अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट नक्की की चित्र मीडियासाठी खूप उत्तम उभं राहील शनिवारी सकाळी. म्हणजे ते काही केवळ महाराष्ट्रापुरतं उभं राहणार नाही, कारण ठाकरे ब्रँड अशी ठाकरे नावाची चर्चा नॉर्थमध्ये सातत्यानं ब्रँडचाच उल्लेख करतात की ठाकरे नावाचा ब्रँड आहे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ते ट्विट केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांना टॅग केलं होतं हे सांगायला की ठाकरे नावाचा ब्रँड आहे म्हणून. हे म्हणजे बरोबर, साहजिक आहे की हा ब्रँड संपवणं महाराष्ट्राच्या राजकारणातनं हे भाजपचं लक्ष आहे अंतिम, कारण त्याच्याशिवाय त्यांची वाढ होणार बघा. म्हणजे त्या उद्धव ठाकरे त्यांची साथ सोडून काँग्रेसबरोबर गेले. 19 साली भाजपला सत्ता मिळाली नाही, फडणवीसांना मुख्यमंत्री होता आलं नाही म्हणून नाही. तुम्ही भाजपची एकूण कार्यशैली बघा. सर्व राज्यांमध्ये तुम्ही दिल्लीतनं काम केलेलं आहे, तुम्हाला सर्व राज्यांची परिस्थिती तिथून तुम्ही बघत होता. प्रत्येक प्रादेशिक पक्षाच्या जोरावर आपला विस्तार करायचा तिथे. आता बिहारमध्ये काय चालू आहे बघा ना तुम्ही. बरोबर बरोबर.
बिहारमधला जो मूळ पक्ष होता हो. नितीश कुमारांचा आणि लालू प्रसादांचा, त्याच्या मुळात 2 तुकडे झाले. त्याला कोण कारणीभूत आहे? तो म्हणजे त्याला भारतीय जनता पक्ष कारणीभूत आहे असं मी म्हणणार नाही, पण आता जे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बिहारची निवडणूक होऊ घातली आहे, त्याच्यानंतर काय होईल बघा तुम्ही. नड्डांचं तर जाहीर वक्तव्य होतं की या देशामध्ये म्हणजे एकच पक्ष राहिला पाहिजे. जे पी नड्डा भाजपचे अध्यक्ष स्वतः म्हणाले पण होते प्रादेशिक पक्षांना कमी लेखा. तेच त्यांना लोकसभेत खूप भोवलं असं ते पण असं आता वक्तव्य. तुम्ही ज्या अडचणी सांगत होतात की 2 बंधू एकत्रित येण्यामध्ये, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण ईडीला विसरतोय. म्हणजे की नाही नाही, ईडीला विचारायचं कारण नाही. मी तुम्हाला काय सांगतोय की भारतीय जनता पक्ष नावाची महाशक्ती त्यांना एकत्र येऊ देणार नाही. ती कशाच्या जोरावर येऊ देणार नाही, तर तपास यंत्रणांच्याच जोरावर येऊ देणार नाही. बर फक्त मुद्दा असा आहे की आज भारतीय जनता पक्षाला उकळ्या फुटत आहेत की आज नाशिकमधून कोणी येणार होतं, मग ते काही संजय राऊत यांनी आरोप केले आणि मग ते थांबले, त्यांचा प्रवेश थांबला. कोण नाशिकचे उद्धव ठाकरेचे लोक डायरेक्ट भाजपमध्ये जाणार होते ते. अशा घडामोडी चालू राहतील. निर्णय लोकांना घ्यायचा आहे. बरोबर. कार्यकर्ते काय निर्णय घेतात ते झालं आहे. आणि या दोघांमधली श्रेयाची लढाई ही सुरूच झालेली आहे. कारण एक ट्विट, एक ओळीचं असं आलेलं आहे सगळीकडे की भारतीय जनता पक्षाला मराठी हिंदीवादाच्या प्रश्नावर नमवले नेमके कोणी. ओके. अच्छा. म्हणजे हे बहुधा त्यांच्या निमंत्रण पत्रिकेत किंवा कुठेतरी बर बर म्हणजे या वाक्याची चर्चा बर सुरू करून दिलेली आहे. हो. मला जर विचाराल नमवलंय कोणी, हम्म. तर मी एकच नाव घेईन. ते उद्धव ठाकरेही नसेल आणि ते राज ठाकरेही नसेल. दीपक पवार यांनी त्यांना नमवलं. बरोबर. मराठी दीपक पवारांनी 2.5 महिने हा गोळ सुरू झाल्यापासून आणि त्याच्या पूर्वापार ते मराठी भाषेचं जे काम करत आहेत. बरोबर. आणि दीपक पवारांचं वैशिष्ट्य असं आहे की ते मुंबई विद्यापीठामध्ये परवापर्यंत विभाग प्रमुख होते. मग त्यांची 3 वर्षाची विभाग प्रमुखाची टर्म संपल्यावरती आता ते तिथे ज्येष्ठ प्राध्यापक आहेत. म्हणजे एका अर्थाने ते सरकारी नोकरीत आहेत, बरोबर. विद्यापीठात आहेत, म्हणजे निमसरकारी म्हणू आपण पाहता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता गेले 2.5 महिने हा प्रश्न उपस्थित झाल्यापासून जे जनजागरण केलं त्याचा इफेक्ट इतका झाला. आणि शेवटी ते उद्धव ठाकरेंकडे गेले. ते सकपाळांकडे पण गेले होते, म्हणजे हर्षवर्धन सकपाळांकडे. त्यांनी कोणताच पक्ष हां कम्युनिस्ट पक्षाने पण हो त्याला हो पाठिंबा म्हणजे दिला. प्रकाश सगळ्यांनी. म्हणजे मी सांगतो त्यांनी जी सभा आयोजित केली होती मुंबई मराठी पत्रकार संघात, तिथे उद्धव ठाकरे आणि प्रकाश रेड्डी हो. हे एका फोटोत बघून म्हणजे धक्कादायक गोष्ट होती. कारण कम्युनिस्ट पक्षाचं कार्यालय शिवसैनिकांनी जाळलं होतं दळवे बिल्डिंगमधलं. म्हणजे इतकं राजकारण हो. पण कम्प्लीट पूर्णपणे बदलून 180 दिशांमध्ये फिरलं आहे. नाही, या एकत्रित येण्याची जेव्हा आपण चर्चा करतोय तेव्हा त्यातला एक अँगल जो आहे तो एकनाथ शिंदेचा पण आहे. म्हणजे एकत्रित शिवसेनेचे हे 3 भाग आपण आत्ताच्या या राजकारणामध्ये बघतोय. शिवसेनेची 2 शकलं, मग त्याच्यानंतर परत राज ठाकरेंचा एक वेगळा सवतास उभा. अशा वेळी या दोघांची जर समजा आपण आता म्हणतोय त्याच्यामध्ये अडचणी खूप आहेत, पण समजा जर एकी झाली तर एकनाथ शिंदेचं तुम्हाला भविष्य काय दिसतंय? त्यांच्यासाठी भाजपनं दिलेला म्हणजे काय नेमकी पुढच्या अरेंजमेंट काय असेल? हे बघा, एकनाथ शिंदे आणि शिवसेनेमधून जे कोण भाजपमध्ये आले त्यांना भारतीय जनता पक्ष आपल्या सत्तेच्या जोरावर वापरून घेतोय. उद्धव ठाकरेंचा जोर वाढतोय, उद्धव ठाकरेंची लोकप्रियता वाढती आहे. ती भले ती समाजात नसेल, मीडियात उद्धव ठाकरे येते असं दिसायला लागलं. अगदी परवात नारायण राणेंना उभं केलं की नाही त्यांनी, नितेश राणेंना रोज उभं करत होते. एकनाथ शिंदे त्यांना एवढ्याचसाठी हवं आहे की त्यांना उद्धव ठाकरे यांना यांचं राजकीय कारकीर्द, राजकीय जीवन हे संपवायचं आहे. आणि एकदा शिवसेना संपली की ते उद्धव ठाकरेच कशाला, ते अजित पवार. पण कोंडी याच्यात, या सगळ्या याच्यात अतिशय कोंडी झाली ती एकनाथ शिंदेंची. कारण बाळासाहेब ठाकरेंचा वारसा रोज सांगणारे उठता बसता, त्यांना मराठीच्या प्रश्नावरती भूमिका घेता आली नाही. आणि त्याच्या जी कॅबिनेट मिटिंगच्या आधी अजित पवारांनी घेतली. अजित पवारांनी हे किती नवल आहे की अजित पवार पण बोलले पण एकनाथ शिंदे नाहीत बोलले. म्हणजे त्यांची किती आत्ता ते भाजपच्या प्रेशरखाली हे लोक आलेले आहेत. म्हणजे ते सांगतायत सगळेजण की उद्धव ठाकरे आमची कोंडी करत होते. मग आता इकडे काय मोकळं रान मिळालं आहे का त्यांना बोलायला, वागायला, निर्णय घ्यायला? पण
हे सुडाचं राजकारण जे सुरू झालं ना ते कुठेतरी संपायला पाहिजे. ते सुडाचं राजकारणापायीच बरोबर. मला तू सत्ता मिळू दिली नाही म्हणून मी तुझा पक्ष फोडतो, हो. तू मुख्यमंत्री झालास आणि माझं मुख्यमंत्रीपद हिरावून घेतलं गेलं म्हणून मी तुझा पक्ष फोडतो, हे सगळं घडवून कोणी आणलं? खरं म्हणजे तिथे थांबायला हरकत नव्हती फडणवीसांनी, ते झाले होते मुख्यमंत्री. पण हे घडवून कोणी आणलं तर पवारांनी घडवून आणलं. मग तुमचाही पक्ष मी फोडतो. बरोबर. फार खुनशी राजकारण गेल्या 5 वर्षामध्ये बघितलं आपण. फारच खुनशी राजकारण झालं. असं महाराष्ट्रात याच्यापूर्वी पक्ष फुटले नव्हते का? फुटले होते. पवार बाहेर पडले होते 78 साली. ते सगळ्यात मोठा इथं पक्ष म्हणजे फोडून गेलेले लोक पक्षावर दावा करायला लागले, हा पक्ष आमचाच आहे. असं तर कधीच झालं नव्हतं. आणि ते सुद्धा भारतीय जनता पक्षाने आपल्या हाती असलेल्या यंत्रणांच्या जोरावर करून दाखवलं. आणि हे निवडणूक आयोगाने केलं नाही, असं शिंद्यांच्याच तोंडून बाहेर आलं की मला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं याबद्दल मी मोदी यांचे आभार मानतो. अरे मोदी नाही देऊ शकत, निवडणूक आयोगाने दिलंय. पण आत्ता जर आपण असं बघितलं तर म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक प्रकारची मरगळ आली आहे, विरोधकांची संख्या इतकी कमी झाली आहे, प्रचंड बहुमत आहे. अशा वेळी लोकांना असं वाटतं की म्हणजे ही सत्तेच्या विरोधातली लढाई लढणार कोण? आणि म्हणून पण या दोन बंधूंच्या एकत्रित येण्याकडे खूप इमोशनली बघितलं जातंय की नाही हे एकत्रित आले तर कदाचित आमचा आवाज जो आहे तो थोडासा प्रखरपणे पोहोचेल, असं सर्वसामान्य माणसाला वाटू शकेल. पण याच्यात बघा तुम्ही, त्यातल्या त्यात क्रेडिबिलिटी ही उद्धव ठाकरे यांनी, भले त्यांनी 19 साली भाजपचे लोक म्हणतात की आमचा विश्वासघात करणारा म्हणजे पहिला गद्दार एकनाथ शिंदे नसून उद्धव ठाकरेच आहेत. म्हणजे लॉजिकली विचार केला तर ते बरोबर आहे, कारण त्यांनी युती करून निवडणूक लढवली होती आणि त्यांनी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याशी आघाडी करून सरकार बनवलं. पण आत्ता क्रेडिबिलिटीचा प्रश्न विचारला तर क्रेडिबिलिटी ही राज ठाकरे यांच्याकडे बिलकुल नाही. राज ठाकरे यांच्याकडे करिश्मा आहे. आता हे दोघं जर एकत्र आले, मला सुतराम वाटत नाही एकत्र येण्याचं, कारण फॅमिलीतलं भांडण आहे आणि त्याला कौटुंबिक वादाची पण झालं आहे आणि किती कटुप्रसंगातून ते सगळं झालेलं आहे ते तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे खुद्द राज ठाकरे बाळासाहेबांच्या शेवटच्या काळात असं बोलले होते की हे यांना धड खायला प्यायला देत नाही. करेक्ट. म्हणजे आणि मग मी चिकन सूप पाठवलं, अमुक झालं तमुक झालं. नंतर अंत्ययात्रेतनं बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेतनं त्यांचं पार्थिव ज्या ट्रकवर होतं त्या ट्रकवरनं राज ठाकरे यांना खाली उतरवलं. असं हे कटुतेची लेवल इथपर्यंत गेलेली आहे. त्याचा त्या फॅमिलीतल्या लोकांना पण मानसिक त्रास झाला असेल, त्यांच्या पण महत्त्वाकांक्षा असतील. आता फक्त मुद्दा एवढाच आहे की आपण असं गृहीत धरू की उद्धव ठाकरे आज 65 वर्षांचे आहेत आणि राज ठाकरे हे शिवसेनेपेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत. त्यामुळे त्यांनी आता ते 60ला लागलेच आहेत. म्हणजे त्यांना पुढच्या पिढीचा जर काही विचार करायचा असेल, पण दरवेळेला जो प्रश्न उद्धव आणि राज यांच्यात आला इगोचा, तर तोही तसाच होऊ शकेल आणि फारच कठीण आहे या काळामध्ये. म्हणजे हे एकत्र महानगरपालिका निवडणुकांना पण अजून बराच कालावधी आहे. अजून म्हणजे मी तुम्हाला सांगतो की नोव्हेंबरमध्ये म्हणजे दिवाळीच्या आधी तर होणं शक्यच नाही, कारण आता ते प्रभाग रचनेची तारीख पुढे ऑक्टोबर फर्स्ट वीक पर्यंत गेली. त्याच्यानंतर ते नोटिफिकेशन निघणार वगैरे आणि पुढे 45 दिवस लागतात. बरोबर. त्यामुळे वेळ म्हणजे भाजपसाठी वेळ भरपूर आहे यांना एकत्रित येऊ न देण्यात, असं आपण म्हणू. नाही, भाजपसाठी नाही. तुम्हाला मी सांगतो की लोकांचा अटेन्शन स्पॅन इतका कमी झालेला आहे. बरोबर बरोबर. तोपर्यंत सगळ्या गोष्टी म्हणजे दुसराच विषय काहीतरी पुढे यायलो आणि ठाकरेंची नावं हे सगळे म्हणजे पडद्याआड जातील आणि भलतंच काहीतरी सुरू. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की यावेळचा रिस्पॉन्स जो आहे दोन्ही बाजूंनी तो थोडासा जरा वेगळा आहे. म्हणजे मागच्या वेळी कसं झालं होतं की ज्यावेळी एकत्रित येण्याची चर्चा सुरू झाली दोघांचीही जाहीर विधान अगदी कटू होती. म्हणजे आदित्य ठाकरे आता ते रिस्पॉन्सिव्ह आहे. त्यांचे डेप्युटीज म्हणजे दुसऱ्या फळीचे शिलेदार जे म्हणतात ते भेटतायत. अनिल परब आणि कोण वरुण सरदेसाई आणि त्यांचे नितीन सरदेसाई असे सगळे भेटतायत वगैरे, एकत्रित पाहणी करायला तिकडे गेले होते वगैरे. हे सगळं इथपर्यंत ठीक आहे.
पण या सगळ्या खेळीमेळीच्या ह्याच्यात कधी जिप्सी कॉर्नरला किंवा कधी आस्वादमध्ये वडाखात झालेल्या चर्चेत समोरासमोर बसून हातात कागद घेऊन मतदारसंघांच्या चर्चा ज्या क्षणी सुरू होतील ना, बरोबर, त्यावेळी ते खरी परीक्षा त्यावेळेला खरी परीक्षा होईल आणि तेव्हा आपण असं म्हणू शकू की यांनी एक पहिलं पाऊल टाकलंय. बरोबर. हा म्हणजे आत्ता काय खाली उतरून कायमच दोघंही बरोबर चहा पित असतील. म्हणजे आता या चर्चेमुळे ते हो. ते एकत्र आल्याचं चित्र मीडियातनी उभं राहिलं. हो. आपल्याला काय माहिती पडद्याआड ते भेटतही असणार. पण आता शेवटचा प्रश्न म्हणजे तुमचं पुस्तक हा शिवसेना नावाचा इतिहास आहे. ते पुस्तक लिहिताना असं वाटलं होतं की डोळ्या देखत आपल्याला अशा 3 गोष्टी बघाव्या लागतील, नाही, की नाही. नवीन पुस्तक लिहायची वेळ नाही आली? नाही नवीन पुस्तक नाही. मी तुम्हाला सांगतो की पहिल्या पुस्तकाची अगदी 2च वाक्यात सांगतो. पुस्तकाची पहिली आवृत्ती 97 साली प्रकाशित झाली. हं. त्याच्यानंतर 2010 पर्यंत इतक्या मोठ्या घटना घडल्या की राणे गेले, राज ठाकरे गेले, बरोबर. बाळासाहेब जरा हे झाले. तेव्हा माझ्याकडे एक प्रकाशक आला होता की तुम्ही पुढच्या 10 वर्षात काय घडलं त्याची 3 प्रकरणं त्याला जोडा आणि आपण परत आवृत्ती काढू. तुम्ही सांगितलं असं करता येणार नाही, ते अख्खं पुस्तक नव्याने लिहावं लागेल. कारण समजा पहिल्या प्रकरणात जर मी असं लिहिलेलं असेल की नारायण राणे हे निष्ठावान शिवसैनिक आहेत, तर ते फेकून दिलं ना तो वाचक. बरोबर. त्यामुळे ते पहिल्यापासून बदलावं लागेल. हां. मग ते काम सुरू झाल्यावरती ओके. बाळासाहेब ठाकरे जास्त खूप आजारी झाले. मग बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतरच त्याचं कंप्लीट नव्याने लिहिलेली आवृत्ती आली. ती 12-13 साली आली. बरोबर. पण त्यानंतर हे जे काय घडलंय ना, प्रचंड ते आता परत तोच प्रकाशक असं म्हणतोय की आता परत मी म्हटलं आता मला शिवसेना परत लिहायचा इच्छा नाही. त्याच्याऐवजी अख्ख्या महाराष्ट्राचं काय झालं. म्हणजे त्याच्या आधी त्यांनी स्वतः इतिहास घडवला पाहिजे, तर तो लिहिला जाईल ना. म्हणजे की- हां, पण मी छोटीशी करेक्शन करतो तुम्हाला. हं. हा शिवसेना नावाचा इतिहास आहे, हं. हे या पुस्तकाची टॅग लाईन आहे. या पुस्तकाचं ॲक्च्युअल नाव जय महाराष्ट्र असं आहे. त्यामुळे तुम्ही मला बोलवलं तिथे, येस. आपली उत्तम चर्चा झाली. याबद्दल जय महाराष्ट्र. तर बघूयात काय होतंय नेमकं. आता पहिलं पाऊल जे आहे या मनोमेलनाच्या दिशेनं ते तर टाकलं जाते. वरळीमध्ये मराठी भाषेच्या म्हणजे साठी हिंदीच्या विरोधातला जो लढा झाला त्याच्यानंतर हे 2 भाऊ एकत्रित येत आहेत आणि त्याची एक जोरदार वातावरण निर्मिती झालेली आहे. पण या वातावरण निर्मितीचं पुढं नेमकं काय होणार, राजकीयदृष्ट्या त्याच्यातले काय काय कंगोरे आहेत, हे सरांनी आपल्याला अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं आहे. तुमच्या या मुलाखतीबद्दलच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.